नमस्कार, मी रूपा कुक विथ रूपा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते. चला तर मग आजची रेसिपीची सुरुवात करू. इथे मी 10 ते 12 दिवसाची मलाई गोळा करून फ्रीजमध्ये ठेवली होती. त्या मलाईपासून मी 1 किलो तूप बनवणार आहे. त्यासाठी मी इथे थंडगार मलाई घेतली आहे. मलाईत आधीच थोडे दही टाकून ठेवले होते आंबट होण्यासाठी. मलाई एका मोठ्या पातेल्यात काढून घेऊन त्यात लागेल तितके पाणी टाकून घेते आणि हँड ब्लेंडरच्या साहाय्याने इथे लोणी काढून घेते. इथे रवी किंवा मिक्सरच्या साहाय्याने पण काढू शकता. 10 ते 12 दिवसाची मलाई म्हणजे आपल्या घरी किती दूध येतं यावर अवलंबून असतंय. तर आमच्या घरी फुल फॅटवालं 2 लिटर दूध येतंय. दूध उकळून घेते आणि हलकं थंड झालं की फ्रीजमध्ये ठेवून देते. फ्रीजमध्ये ठेवल्याने मलाई घट्टसर होते. अशा प्रकारे मलाई काढून गोळा करून घेते. मी बाजारचे तूप खरेदी करत नाही आणि महिन्याभरात 2 ते 2.5 किलो तूप काढून घेते. इथे पाहू शकता 2 ते 3 मिनिटात लोणी तयार झाले आहे. अप्रतिम. आमच्या घरची मंडळी खूप आवडीने फ्रेश लोणी खातात. बर्फाचे तुकडे टाकून मी लोणी एकत्र करून घेत आहे. इथे पहा लोण्याचे गोळे एकावर एक टाकत जात आहे. अशा प्रकारे सगळे लोण्याचे गोळे काढून ताक वेगळे करून घेते. इथे पाहू शकता लोणी काढून घेते आणि हे ताक साखर किंवा मीठ घालून पिण्यास तयार आहे. त्याशिवाय आपण कढी पण करू शकतो. पांढरं शुभ्र असे हे ताक. मी तुम्हाला या ताकाची लस्सी पण करून दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये. लोणी 1 ते 2 वेळा पाण्यात धुवून घेते. असे केल्याने लोण्यात जरा पण आंबटपणा उरत नाही आणि आपलं तूप खूप दिवस टिकतंय, लवकर खराब होत नाही. लोणी पाण्यात धुवून घेईपर्यंत चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला पुढची कोणती रेसिपी पाहायला आवडते ते नक्की सांगा. इथे पहा 2 वेळा पाण्यात धुवून घेऊन एका पातेल्यात काढून घेतलंय आणि लोण्याचे पातेले गॅसवर ठेवून देते. गॅसची फ्लेम मोठी करून घेते. सुरुवातीलाच मोठी करते आणि नंतर लो टू मीडियम फ्लेम करून तूप तयार करून घेते. इथे पाहू शकता तुपाचा रंग छान दिसतोय. रंग तर छान दिसतोयच, पुऱ्या घरात तुपाचा वास पण घमघमतोय. आणि इथे आपले 1 किलो तूप तयार आहे. तूप थंड करून काचेच्या भरणीत ओतून घेते. तूप तयार होण्यासाठी गॅसवर 10 ते 15 मिनिटं उकळून घेतले आहे आणि पाहू शकता पिवळे जरद तूप तयार आहे. तुम्ही पण अशा प्रकारे घरच्या घरी तूप काढून पहा आणि तुमचा अनुभव मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या.